माझी ॲक्टिंग करून दाखवते. सो आता तुम्ही बघा. नाही ब्लॉगिंगची ॲक्टिंग, ब्लॉगिंगची ॲक्टिंग. हॅलो गाईज, ब्लॉग 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 ब्लॉग. माझं न वापरणारा कधीच शब्द की मी गाईज हा शब्द कधीच वापरत नाही. मी बैल्स वापरतो. तर आम्ही आपलं कपल डान्स आणि फॅमिली डान्स केलाय. ते आम्हाला डायरेक्टली त्यांनी खुश होऊन डायरेक्ट गिफ्ट दिले. क्या बोलती पब्लिक, गुड मॉर्निंग, जय तीन टाईम. बऱ्याच जणांना मला सांगायची इच्छा होती की मी माझं जे वर्किंग लोकेशन आहे ते असं आहे की जे बऱ्याच जणांचं ड्रीम असतं. बऱ्याच जणांना लाईफमध्ये एकदा तरी इथे यायचं स्वप्न असतं आणि खूप जण येतात पण खूप जणांचे प्लॅन कॅन्सल पण होतात. जे येतात त्यांचं ऑलमोस्ट 2 दिवस 4 दिवस किंवा हार्डली 8 दिवस ते इथं राहतात आणि वापस जातात. पण मी अशा ठिकाणी आलो आहे की जिथे फक्त लोक फिरण्यासाठी येतात पण मी राहण्यासाठी आलो आहे. माझं लोकेशन आहे पणजी गोवा आणि आज माझ्या आई पप्पा दोघंजण येणार आहेत जे की काल रात्री ट्रॅव्हल्समध्ये बसले आहेत आणि आज मॉर्निंगला आता वाजलेत सकाळी ऑलमोस्ट 7:30 आणि मी त्यांना घ्यायला जातो आहे. चला आजचा ब्लॉग बघूया. सो आता जस्ट आई पप्पांची एंट्री झालेली आहे आणि आम्ही फ्रेश झालो. चला तुम्हाला आई पप्पांना भेटवतो. हे पप्पा आहेत माझे. पप्पा, तुम्हाला गोव्याला आल्यावर कसं वाटतं? म्हणजे तुम्ही आता एवढं ट्रॅव्हल करून आलं, आवरलं तुमचं आता? फार छान वाटलं, वातावरण चांगलं आहे. अजून काय म्हणजे तुम्हाला आनंद या गोष्टीचा आहे का की तुमचा मुलगा जिथं लोक फिरण्यासाठी येतात, लोक बाकी फिरण्यासाठी येतात, आपण राहायला आलो इकडे, तर तुम्हाला गोव्यातली रूम मिळणं, चांगली रूम मिळणं फार महत्त्वाची गोष्ट असते. आणि त्यातल्या त्यात गोव्याची जे मालकीन मालकीन मॅडम जे आहे त्यात फार स्वभावाने फार चांगलं आहे. तेव्हा तुम्हाला जे लागेल ते आम्हाला मागून घ्या. म्हणजे भरपूर वस्तू अवेलेबल आहेत. म्हणजेच गोव्याचे लोक खूप सपोर्टिव्ह आहेत आणि खूप हे आहेत. पप्पाचा फीडबॅक घेतल्यानंतर आता आपण जाऊयात आईचा फीडबॅक घ्यायला. आणि आई, तुला कसं वाटतंय आता की आपण गोव्यामध्ये येते तू, म्हणजे तू असं तुझा मुलगा गोव्यामध्ये जॉब करतोय? छान वाटतं. मला काहीच फरक वाटत नाही. मी तिथं जसं आहे तसं तिथं पण राहते. आपण तुला असं फिलिंग काय येते आज छान म्हणजे छान असं वाटतं एकदम मस्त. गोव्यामध्ये? तू असं विचार केला होता का कधी का तू नाही गोव्यामध्ये एवढे दिवस राहील म्हणून कधीच नव्हता विचार केला मी. आईचा फीडबॅक घेतला आपण आता. आणि आता बघूया. स्कूटी आता आम्ही रेंटने घेतली आहे, एक स्कूटी, आणि आता घरी आलो आहे. सो आता बघू शकता बाकीच्यांनी कसलं आवरलं आहे. म्हणजे एकदम भारी भारी लुक. हे आईचं लुक माझ्या एकदम भारी दिसते, एकदम छान. त्याच्यानंतर बघू शकता आत येऊन हे माझ्या बायकोचं लुक. बायको, हे माझ्या बायकोचं लुक. देन पप्पाचं तर आपण सुरुवातीला बघितलं होतं. देन पप्पाचं लुक बघ, एकदम म्हणजे डायरेक्ट गोव्यासारखी वाईब्स येणाऱ्या सगळ्या गोष्टी. अरे बापरे, अरे बापरे, एकदम भारी. चला तर आपण निघूया आपल्या जर्नीला. सो आता आम्ही सगळे आवरून आता निघतोय एकदम फुल पॅकिंग के साथ. हे बघा आम्ही सर्वजण हाय करा से हाय. सो आता आम्ही पोचलो आमच्या फर्स्ट लोकेशनला, ज्याचं नाव आहे डोना पावला. आणि हे बघा आता ते सगळेजण चलो जाऊयात पुढं. आता इकडे डोना पावला लोकेशन जे आहे ते खूप भारी आहे. आणि म्हणजे असं बघू शकता तुम्ही, इथं सिंगमची पण शूटिंग झाली होती. इथं असं बघू शकता लोकल मार्केट पण इकडे मोठं लोकल मार्केट आहे आणि एकदम मस्त आहे. इथं तिकीट काउंटर पण आहे. आणि जसं बघायला गेलं तुम्ही मागं बघू शकता इथं सिंगम शूटिंग वगैरे पण झाली होती. सो आपण आता बघूया. इथलं व्ह्यू बघा, व्ह्यू एकदम भारी आहे. आणि माझी वाईफ म्हणते अरे बापरे किती भारी आहे. तुला ऐक ना, तुला कसं वाटतंय तू डोना पावलाला आली आहे? सो खूप छान वाटतं. इथं सिंगमची शूटिंग झालेली आहे. सो सिंगमची आठवण येते आम्हाला. सिंगमची आठवण? अच्छा. हे तुला कसं वाटतंय समजा आपण आलो आहे? पुढं बघितले असं एवढा मोठा अथांग समुद्र, हां एवढा हां. अच्छा, चला आता आपण वरती जाऊया. तिथं यायचं ना तुला आता वरती? चला आपण वर जाऊया. सुरुवातीला आपलं तिकीट काउंटर आहे. तिकीट काउंटर ऑलमोस्ट
काढूया, जाऊया पुढे. तोपर्यंत इथून आपण बघू शकतो काय काय नजारे दिसतात. फोर तिकीट. ओके ओके, थँक्यू. सो इथं बघू शकता तुम्ही एंट्री फी आहे 50 रुपीज अडल्टसाठी, मायनरसाठी 25 रुपीज आहे. सो इथं बघू शकता तुम्ही एकदम भारी सीन आहे. एकदम भारी वाटतं इथं, म्हणजे असं चालायला पण एकदम असं प्रीमियम फील येते एकदम. खूप मस्त आहे, खूप मस्त आहे. आणि Seriously. हां, स्वच्छता बघायला गेलं तर एकदम छान आहे. म्हणजे असं एकदम क्लीन असं एकदम वाटतंय की असं आपण कुठेतरी बाहेर देशात आल्यासारखं वाटतंय. आणि सेम टू सेम म्हणजे असं बघण्यासाठी खास यावं, म्हणजे मला तरी वाटतं की असे प्लेसेस बघण्यासाठी प्रत्येकाने या. आणि इथं म्हणजे इतकं प्रीमियम फील येते मला की असं म्हणजे कुठलं असं जास्त काही कचरा कुठे नाही आहे किंवा हे नाही आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांनी असे डस्टबिन वगैरे ठेवलेत व्यवस्थित आणि एकदम साफसुथरं असं बनवून ठेवलं आहे. ठीक आहे, तिकीट आहे त्याला 50 रुपीज, पण मग ते मेंटेन वगैरे करण्यासाठी 50 रुपीज पर पर्सन ओके माझ्यासाठी. तरी मला तरी वाटतं की 50 रुपीज ओके. स्वतः आई पप्पांचं मस्त फोटो सेशन चालू आहे, ते बघू शकता तुम्ही. मस्त फोटो सेशन आणि माझी बायको फोटो काढायला सुरुवात केली होती. सो आता आपण थोडंसं सेंटर पॉईंटला आलो इथे आणि डोनापावल्याचा सेंटर पॉईंट जो आहे तो जरा अशा प्रकारे दिसतो आणि एकदम छान आहे इथे. एकदम म्हणजे सगळ्या गोष्टी एकदम अशा आपण जसं म्हणतो की क्लीन पाहिजे, व्यवस्थित पाहिजे, मेंटेन पाहिजे, तसं त्यांनी एक खूप छान मेंटेन केलं आहे. आणि कुठेही असं म्हणजे कचरा वगैरे दिसणार नाही तुम्हाला. आणि लोकेशन पण एकदम छान आहे. कदाचित तुम्ही इथं पण येऊ शकता म्हणजे फोटोग्राफीसाठी जर तुम्हाला जर वाटतं आहे की प्री वेडिंग वगैरे पण इथे मला असं वाटतं की होऊ शकते आणि खूप छान प्रकारे होऊ शकते नाही का. आणि इथे मला असं वाटतं की हा जो पॉईंट आहे, जरी इथे सिंगमची जरी शूटिंग झाली होती तरी पण मला असं कुठेतरी वाटतं की चुप चुपके पिक्चरमध्ये जो यांनी ज्या इथनं उडी मारली होती समुद्रावरनं, त्याचे ज्यावेळेस पैसे हे होतात त्याला देऊ शकत नाही तो पैसे, तो सगळ्यांना पैसे घेण्यासाठी बोलवतो, असं ठिकाण बहुतेक मला हे वाटतं. कमेंट करून सांगा की हे डोनापावल्याची शूटिंग असू शकते का तो सीन दुसरं कुठलं आहे. सो मला कमेंट करून सांगा. इथं डोनापावल्याचं मस्त आय लव्ह डोनापावल्याचं हे आहे. इथं आम्ही सगळे फोटो काढून आता वरती चाललो आहे हळूहळू. वरचा सीन बघण्यासाठी आम्ही खूप आतुरता आहोत. बघूया हळूहळू. आई पप्पा त्यांना तर सवय आहे पायी चालण्याची भरपूर. जसं की आपण नाही चालू शकत इतकं ते चालू शकतात. तिथे बऱ्याच ठिकाणी असं त्यांनी पॉईंट वगैरे बनवून ठेवतात छान छान, जेणेकरून आपण फोटो काढू शकतो आणि म्हणजे व्ह्यू मागचा बघू शकतो. एकदम छान आहे. आणि सेम ॲज इट इज असे बऱ्याच ठिकाणी असे म्हणजे 3 ते 4 असे त्यांनी सेल्फी पॉईंट ठेवलेत. आपण बघूयात हळूहळू एक चालून दम लागला का? हे म्हणतो 10,000 पर्यंत चढलेलं हे काय आपण गिरनार वगैरे केलं त्याच्यामुळे त्यांच्यासाठी हे खूप छोटं आहे. त्या पायऱ्या म्हणजे काहीच नाही आहे. 10,000 पायऱ्या काढले त्यांनी वन टाईम. सो आता बघू शकता तुम्ही, मी मेन आपल्या लोकेशनला पोहोचलो आहे, जे की लोकेशन वरतून बघण्यासारखं आहे. सो बघू शकता माझ्या मागे कसलं भारी वाटतं एकदम. एक्सपिरियन्स करावं अशी गोष्ट आहे आणि एकदम क्लास, एकदम भारी. म्हणजे इतकी हवा आहे लिटरली इकडे. एवढं ऊन असूनही काहीच जाणवत नाही आहे की एवढं ऊन असेल का आहे असेल. तुम्ही बहुतेक व्हॉईसमध्ये तुम्हाला लक्षात येईल की एवढी हवा इकडे की बस खूप जास्त. आणि इथे मस्त पॉईंट आहे एकदम. इथं आता बरेचसे फोटो सेशन केले आम्ही आणि हा प्रत्येक व्ह्यूला वेगवेगळा फोटो येऊ शकतो. म्हणजे इतका चांगलं व्ह्यू आहे आणि प्रत्येक कॉर्नरला वेगवेगळा फोटो येईल. म्हणजे असं इथलं हे म्हणजे न कळण्यासारखं डेस्टिनेशन आहे. तुम्ही जर इथे जर आलात तर तुम्ही असं प्रत्येक ठिकाणी बघू शकता की प्रत्येक पोलवरती ऑलमोस्ट कॅमेरे आहेत. का तर म्हणजे इथं कोणी
चोरी वगैरे होण्याचं मला तरी नाही वाटत की इथं कोणाचं काही जाऊ शकतं. आणि सेकंड थिंग की इथं इतके छान फोटो येत आहेत, तुम्ही वाटलं तर माझ्या इंस्टाग्रामला जाऊन बघू शकता. इंस्टाग्रामच्या स्टोरीला पण मी टाकेल आणि पोस्ट पण करेल. सो तुम्ही तिथे जाऊन फोटोज बघू शकता की खूप छान छान फोटो येतात. सो आता फुल्ली फोटो सेशन करून आता निघलो आहे आणि असे भारी भारी फोटो आले जे की तुम्ही इंस्टाग्रामला पण बघू शकता. आम्ही स्टोरी वगैरे पण टाकून स्टोरी आणि सोबतच पोस्ट पण होऊ शकते. आणि एकदम बघण्यासारखं लोकेशन आहे, सगळीकडे सेल्फी पॉईंट भरपूर बनवून ठेवलेत त्यांनी. मी सारखं का सांगतो कारण की इथं जे पॉईंट्स आहे ना ते खूप इतके पॉईंट्स आहे, त्याच्यामुळे सांगण्यासारखं मला तेच पॉईंट भेटते. हे बघा तुम्ही बघू शकता, अख्ख्या मोठ्या याच्यावरती तुम्ही इथं मोठं ग्रुप फोटो पण काढू शकता. आणि मी रिकमेंडेड करेल की खूप फॅमिली घेऊन या, म्हणजे तुम्हाला इथे फोटो काढायला खूप मजा येईल. खूप सारे फोटो काढून आता आम्ही निघण्याच्या तयारीत आहोत. आणि आणखी एक सांगायचं म्हणजे की तुम्ही इथं आल्यानंतर पाणी बॉटल कॅरी करा, म्हणजे जेणेकरून खूप जास्त म्हणजे तहान लागण्याची शक्यता आहे. सो आम्ही ते कॅरी केली आहे. सो तुम्ही पण सोबत कॅरी करा, जेणेकरून तुम्हाला तो तुमचं सिच्युएशन दूर होऊन जाईल किंवा तो तुमचा प्रॉब्लेम जरा फेस करायची गरज पडणार नाही. कारण इकडे वरती चढलं की सगळेजण खूप पाणी करतात. सो जितकं तुम्ही एक बॉटल तरी कॅरी करा सोबत, जेणेकरून तुम्हाला ती सिच्युएशन येणार नाही. जे की इथे येऊन आम्ही खूप जणांना बघतोय की सगळेजण पाण्यासाठी असे त्रस्त झाले, तर तुम्हाला तो प्रॉब्लेम येणार नाही. आणि बघा एकदम छान व्ह्यू आहे, असे भरपूर सारे पॉईंट्स आहे. मागे माझ्या बघू शकता तुम्ही की एक स्टॅच्यू आहे, त्या स्टॅच्यूसोबत पण बरेच जण फोटो काढत आहेत. एवढे सारे पॉईंट आहे की जेवढे पॉईंट बघून आईने लगेच सुरुवातीलाच फोटो काढून लगेच तिची तयारी चालू झाली आहे, लगेच स्टेटस ठेवण्याची. वाईट पण इकडे एकटी उभा आहे बिचारी सावलीमध्ये, आणि मी बन्या उन्हामध्ये फिरतो आहे. आपल्याला काय होत नाही ना उन्हाने, आपण कशालाच नाही घाबरत. बंदूक, तोफ, बायको, आपण कशालाच नाही घाबरत. हा कदाचित तुम्ही हा डायलॉग ऐकलेला असेल, आणि हा डायलॉग कोणत्या मूवीमधला आहे मला कमेंट करून नक्की सांगा. सो आता आम्ही पूर्ण उपरून जाऊन आलो आहे वरती आता, आणि वरती जाऊन आल्यानंतर एकदम भारी वाटते. आणि वरचा जो व्ह्यू आहे तो खरंच बघण्यासारखा आहे. सो तुम्ही इथे 50 रुपीज देऊन आलात तरी पण म्हणजे वर्थ इट आहे. सो आता येऊ शकता. आता आम्ही चाललो आहे दुसऱ्या नेक्स्ट आमच्या डेस्टिनेशनला. चलो बघूया. इथं गोव्यामध्ये सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे की तुम्हाला कुठलीही बाईक असो किंवा स्कूटी असो तुम्हाला हेल्मेट कंपल्सरी आहे, आणि ही चांगली गोष्ट आहे. आता आम्ही आमच्या सेकंड व्ह्यू पॉईंटला आलो आहे, आणि तो बघू शकता डायरेक्ट. बघा मागच्या साईडला किती छान आहे. आणि हा डोनापावल्याच्या राईट साईडला न जाता तुम्ही लेफ्ट साईडला या. लेफ्ट साईडला थोडं एक 200 मीटर अंतरावरती तुम्हाला हा पॉईंट बघायला भेटेल. आणि बघू शकता त्यांनी मस्त पार्किंग करायला एकदम छान सोय दिली आहे. आणि जसं की आपण इथं गाडी लावून इथं मस्त व्ह्यू एन्जॉय करू शकतो. ते बघा आई पप्पा मस्त एन्जॉय करायला व्ह्यूचा. कसं वाटतं इथं तुम्हाला इथलं व्ह्यू कसं आहे? आणि पप्पा तुम्हाला कसं वाटतं? सुपर डुपर. आणि तुम्हाला कसं वाटतं बायकोची? खूप मस्त वाटतं. खूप मस्त, म्हणजे हा बघण्यासारखा स्पॉट आहे. जस्ट व्ह्यू पॉईंट आहे, पण तुम्ही येऊन इथे म्हणजे आलात तर वरती राहील. मी आता पोचलो आहे आमच्या नेक्स्ट लोकेशनला, आणि मागं बघू शकता तुम्ही खूप सारे झाडं आहेत, आणि कोणीच नाही अख्ख्या बीचवरती, म्हणून आम्ही आता चाललो आहे ह्या बीचवरती. सो चला करूया एन्जॉय. देन आम्ही आता पोचलो आहे बीचवरती, आणि हा चांगला बीच आहे. त्या बीचवरती बघू शकता तुम्ही कोणीच नाही आहे. हा स्पॉट जो आहे तो मिरामार बीच मागे आहे, आणि मिरामार बीचच्या थोडंसं डोनापावला साईडलाच तो बीच आहे. बघू शकता तुम्ही, आणि कोणीच नाही आहे. हा हिडन बीच टाईप आहे. सो तुम्ही म्हणू शकता की हां बाबा इथे
मजा येईल. विथ तुम्ही फॅमिली वगैरे फोटोज वगैरे काढायला खूप मजा येईल तुम्हाला. आणि बघू शकता तुम्ही आता आमच्या मागे आता बीचवर आई पण आली आहे. आई आम्ही खूप जास्त पुढं आलोय त्याच्यामुळे आम्ही आता बोलले आलो आता आम्ही ऑलमोस्ट पूर्ण फॅमिली पोहोचलोय. बघा कसं वाटतं. तुम्ही याच्या आधी पण बीचला गेले होते तर तुम्हाला कसं वाटतं म्हणजे बाकी सगळीकडे तुम्ही क्राऊड बघितला होता. आज छान वाटतंय. म्हणजे ह्या बीचवर कोणीच नाही असं बीच तुम्हाला आवडतो का? तुम्हाला नाही, असं क्राऊडवाला मोकळाच आवडतो. मोकळा गर्दी बीच गर्दी आवडतो. हे हीच खासियत या बीचची. आणि याच्यामुळे मला असं वाटतं की हा हिडन स्पॉट आहे. बघा नवीन आई पप्पाची स्टाईल बदाम कट. पप्पा हा कोणती स्टाईल आहे तुमची फोटोची? लव यू. आणि आधी जे बोलले होते तुम्ही तो शब्द काय? बदाम कट. आता आम्ही इथं एन्जॉय करून आता निघलो आहे. खूप सारे फोटोज काढले, मजा आली. आम्ही चाललो आहे मीरामारकडे. फक्त तिथे एक झलक बघून येऊ. चला आता आम्ही थोडं पुढे येऊन आलो आहे. आता ह्या स्पॉटला इथं आहे मीरामार बीच. आत्ता हिडन स्पॉटवर एकदम जवळच आहे. इथंच तुम्ही पार्किंग करू शकता. गाडी पार्क करायला लागणार. गाडी पार्क केल्यानंतर तुम्ही इकडं बघू शकता. एकदम मस्त आहे. प्ले एरिया इकडे लहान वगैरे खेळू शकतात. असंच एक मोठा मासा पण येतो. त्या माशातून तुम्ही इकडे करू शकता, बाहेर येऊ शकता. आणि असंच तिथून जाता यानंतर मागे परत बघू शकता तुम्ही मोठं बीच आहे. चला बघूया. सोबत तुम्ही बघू शकता मागे असं ग्राउंड आहे. प्लेग्राऊंड सारखं बनवून ठेवलं आहे. आणि मग मागं बीच आहे. आणि एकदम छान बीच आहे. फक्त जरा क्राऊडेड आहे. आणि पणजीमधल्या मीरामार बीच म्हणून आहे. सो मस्त आहे. तुम्ही इथे पण येऊ शकता विथ फॅमिलीला घेऊन. आणि थोडं आहे इथे वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी वगैरे सगळं काही करू शकता तुम्ही. आणि थोडंसं जरा जपून, कारण की इथे फसवणूक पण बऱ्याच प्रकारे होऊ शकते. सो तुम्ही या गोष्टीची काळजी घ्या. तर मस्त त्यांनी चालायला असे मॅट टाकली आहे खाली. आणि हे खूप कमी बीचवरती मला बघायला भेटलं आहे. आणि आता आपण बीचवरती पोचलोच आहे. सो तुम्ही बघू शकता इकडे मस्त बीच आहे. आपण क्राऊडेड आहे पण छान आहे. इथे एन्जॉय करू शकतो खूप सारे. आत्ताच आम्ही मीरामार बीच सोडला आहे. आणि आता मीरामार बीच सोडून आता आम्ही चाललो आहे आमच्या नेक्स्ट लोकेशनला. चल. सो आम्ही आता पोचलो आमच्या नेक्स्ट स्पॉटला. त्या स्पॉटचं नाव आहे फोनिक्स स्पायरिंग म्हणून आहे. सो इथून खाली यायला खालीपर्यंत पण इथे गाडी पार्क करू शकता. इथून यायला पण पायी रस्ता आहे. किंवा इकडनं पुढे जाऊन टर्न मारून जर का आला तर वरतून येऊन आपण डिरेक्टली इथं पण रोडच्या वरती आपण जाऊ शकतो. इथं बघू शकता एक खूप छान आणि प्रशस्त मंदिर आहे. खूप म्हणजे एकदम प्रसन्न वाटतं इथं आल्यानंतर. सो आता आपण वरती जाऊयात. एवढी सगळी गरमी असून देखील इतकं छान वाटतं इथं की म्हणजे असं एकदम असं फ्रेश आणि गार फील होतं आहे. सो असं वाटणार नाही तुम्हाला की असं नाही का की खूप जास्त आपण गरमीमध्ये आलो आहे काय. आणि बघू शकता मागं बॅकग्राऊंड खूप छान आहे. आणि खूप नारळाचे झाड आहे तिकडं, खूप म्हणजे खूप अति. सो आपण बघूयात वरती आता काय काय. सो आता आम्ही इथं निघलो आहे. वरती मारुतीचं मंदिर आहे, छान आहे. वरती फोटो आणि व्हिडिओज अलाउड नाही आहे, त्यामुळे मी वरचं तुम्हाला काही दाखवू शकलो नाही. पण मग बघण्यासारखं छान आहे. मारुतीचं मंदिर आहे आणि मूर्ती पण आहेत. 2 मूर्त्या आहेत वरती, एक छोटी आणि त्याच्यावरती गेल्यानंतर टेम्पलमध्ये मोठी मूर्ती आहे. सो इथे येण्यासाठी स्पॉट चांगला आहे, छान आहे, बघू शकता. तर आता आपण निघतो आहे आपल्या नेक्स्ट पॉईंटला, जो की गोव्यातल्या भरपूर जणांना माहिती असणारा स्पॉट आहे. सो बघूयात, चलो. सो आपण आता आलो आहे ज्ञान सेतू म्हणून आहे. सो ब्रिज आहे मोठा, खूप छान आहे. आणि त्यांनी असं मस्त बसायला सिटिंग एरिया पण केला आहे. म्हणजे आपण इथे बसू पण शकतो, खूप सारे फोटोज पण काढू शकतो. तुम्ही बघू शकता, एकदम छान आहे. म्हणजे लाईक थोडंसं लेक टाईप आहे
आणि वरती पण एकदम मस्त त्यांनी एक हे बनवलं आहे की असं की जसं की वरती ज्ञानसेतू ज्ञानस्तंभ म्हणून असं नाव दिलं आहे त्याला. आणि खूप छान वाटतं आहे ब्रिजवरती असं एकदम. आणि वातावरण पण एकदम छान झाले. सो आता आपल्याला मजा येणार इकडे. सो आपण खूप सारे फोटो काढूयात आणि मग नंतर जाऊयात अजून एका फोटो स्पॉटला. आता ज्ञानसेतू बघून आता आपण चाललो आहे अशा ठिकाणी ज्या ठिकाणी गोव्याची फेमस जागा आहे. त्याला म्हणू शकतो आपण प्यार की गलियों में. चलो आता जाऊयात तिथे. तिथून पायी सुद्धा जाऊ शकतो. डिस्टन्स खूप जवळ आहे. सो आम्ही गाडी इकडेच पार्क केली आहे आणि आता आम्ही चाललो आहे पायी. चलो. चालता चालता सहज एक व्हिडिओ काढा वाटला. माझी ॲक्टिंग करून दाखवते. सो आता तुम्ही बघा. ब्लॉगिंग चेक. हॅलो गाईज. ब्ला 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 ब्ला. माझं न वापरणारा कधीच शब्द की मी गाईज हा शब्द कधीच वापरत नाही. मी बैलच वापरतो. तुम्ही बघू शकता आपण त्याच गल्ल्यांमध्ये आलो आहे की ज्या गल्ल्यांमध्ये खूप जास्त क्राऊड आहे आणि बघण्यासारखं आहे. सो तुम्ही आता जाऊ शकता. इकडे पण येऊ शकता. आम्ही आता आलो आहे त्या गल्लीमध्ये ज्या गल्लीमध्ये खूप जण फोटोग्राफी करतात. खूप जण फोटोज काढतात. तिकडे बघू शकता तुम्ही. पण पुढे जाऊन तुम्हाला तिकडे फोटोसाठी अलाउड नाही आहे. माहिती नाही का बरं. बट मी व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला पण ते बोलत की तिकडे अलाउड नाही आहे. सो आय थिंक प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्यामुळे कदाचित नाही बोलतील ते. सो ठीक आहे, ऑप्शन नाही तसला. बट बाकी इकडे तुम्हाला 2 घर असे आहेत इकडे आणि इकडे किंवा एवढ्या गल्लीमध्ये तुम्हाला अलाउड आहे फोटो काढण्यासाठी. सो बाकी तरी नाही आहे कुठे काही. आणि थोडंसं पुढे जाऊन थोडं एक्सप्लोअर करू शकता. पायी जाणं इतकं आहे ते. बट ओके आहे सगळं आणि छान आहेत खूप. म्हणजे बघण्यासारखं आहे वन टाईम. सो प्यार की गल्ली बघून आता आम्ही निघलो आहे फेमस चर्चला. बघायचं का चला. तर आता आपण निघूया चर्चला. सो आता आम्ही पोचले फेमस चर्चला. बघू शकता तुम्ही इथं हे चर्च मागून दिसत असेल. आणि इथं खूप साऱ्या पिक्चरचे शूटिंग्स होतात. त्यामुळे हे गोव्यातलं सगळ्यात फेमस चर्च आहे. चला बघूया. तो इकडे तुम्ही माझ्या मागं बघू शकता. खूप भारी आहे. बघण्यासारखं स्पॉट आहे. सध्या अंडर कन्स्ट्रक्शन असल्यामुळे वरती जायला अलाउड नाही आहे. पण एकदम भारी आहे. इथं तुम्ही इथं फोटो काढला तरी पण खूप छान फोटो येतील. सो आता आपण जाऊयात आपल्या नेक्स्ट लोकेशनला. चलो. तर आता आम्ही फायनली क्रूजचे तिकीट काढून आम्ही आता चाललो आहे क्रूजमध्ये. सो बघू शकता तुम्ही आमच्या मागे आहे. या मागची आमची रूट. सो वेट अँड वॉच. सो आता फायनली आम्ही पोहोचलो आहे क्रूजवरती. आणि बघू शकता आमचे क्रूज एकदम भारी आणि एकदम प्रीमियम आहे. एकदम म्हणजे असं लक्झरियस फील येतो एकदम. बघा आई बाप्पा फोटो सेशन चालू झालेलं आहे. आणि खूप एन्जॉय करतोय ते दोघं जण. सो कसं वाटतंय तुम्हाला आता इकडे? एकच नंबर बाप्पा तुम्हाला. फार छान. फर्स्ट क्लास. नाही ते सुपर डुपर. तर आम्ही आपलं कपल डान्स आणि फॅमिली डान्स केलंय. ते आम्हाला डायरेक्टली त्यांनी खुश डायरेक्ट गिफ्ट दिले. एवढं भारी डान्स केल्यानंतर सगळे मला इथं मित्र भेटलेत आपल्या महाराष्ट्रामधले तुळजापूरचे. सो बाय गाईस. तुला एन्जॉय करून आल्यानंतर आम्ही आता आलो आहे हॉटेल शीतलला. बघू शकता तुम्ही हॉटेल शीतल खूप छान आहे. प्युअर व्हेज आहे. सो आता जेवण करूया आणि मग रिलॅक्स. आता आम्ही आतमध्ये बसलो आहे आणि बघू शकता हॉटेलचा ॲम्बियन्स पण खूप छान आहे. उडपी हॉटेल टाईप आहे आणि प्युअर व्हेज आहे.
आता चालू आहे स्प्राईटसोबत सुरुवात करूया. पप्पा अजून ऑर्डर देत आहे. चला खूप जास्त भूक लागली आहे, एकदा जेवून घेतो आता. आता जेवण करून हॉटेल सीताला बाय बाय करून आता आम्ही चाललो आहे घरी. आई आणि साई आणि मी आणि पप्पा तिकडे गाडीवर. चल बाय बाय. फायनली आम्ही आता घरी पोचलो. सो आता खूप दमलो आहे. गुड नाईट. आजचा ब्लॉग एवढंच. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये.